शैक्षणिक वर्ष 24-25 करता प्रवेश देणे सुरू आहे। प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद तालुका यावल या संस्थेत प्रवेश देणे सुरू आहे। महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व केंद्र सरकार मान्यता प्राप्त व्यवसाय प्रशिक्षण संस्था फिटर व इलेक्ट्रिशियन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणे सुरू आहे। मोफत रजिस्ट्रेशन व प्रवेश अर्ज संस्थेत भरून दिले जातील। संस्थेचे वैशिष्ट्ये: प्रशस्त क्लासरूम, उज्ज्वल निकालाची परंपरा, प्रदूषण विरहित परिसर, संगणक प्रशिक्षण रूम, विविध कंपन्यांना नियमित भेटी, भव्य क्रीडांगण, अप्रेंटिस सुविधा, विद्यार्थ्यांना भारत स्किल व निमीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण, अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य असलेले एकमेव ITI, तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने व मार्गदर्शन, शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती उपलब्ध, संपूर्ण परिसर स्वामी नारायण स्वामी नारायण स्वामी नारायण स्वामी नारायण। 2 मिनिटं थांबा। श्री बाळासाहेब थोरात साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। माननीय आमदार श्री श्रीदादा चौधरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। परमपूज्य अक्षर निवासी शास्त्री स्वामी भक्ती किशोरदासजी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे। मी मान्यवरांना मान्यवरांचं व्यस्त शेड्यूल असल्यामुळे श्रद्धांजली अर्पण करून मी मान्यवर या ठिकाणी जात आहे। मित्रो, आपण सर्वांनी शांततेत पुष्पांजली अर्पण करायची आहे आणि संत ज्या वेळेला इथून शांततेत आपण आपली पुष्पांजली अर्पण करायची आहे। मित्रो, तुम्ही पुष्पांजली अर्पण करण्याचं काम सुरू ठेवताय तोपर्यंत अक्षर निवासी परमपूज्य सद्गुरू शास्त्री स्वामी भक्ती किशोरदास यांची पुतणी मानसी हिने एक कविता शास्त्रीजींसाठी केलेली आहे। ती मी इथे वाचून दाखवतोय। आनंद हरपला, आम्हा सर्वाले सोडून गेले, मात्र गोड तुमच्या आठवणी राहिल्या। जाता जाता तुम्ही गुळाची फेरी म्हणून सर्वांनी गोड होते तुमची वाणी। आनंद हरपला, आता आठवण येते क्षणोक्षणी। परिवार आता तुमच्या विना अधुरा झाला आमचा। सहवास संपला तुमचा। नास्तिक जगात सर्वांनी जुळवून घेतले सत्संगाला पहिला तुम्ही। त्रास झाल्यावर सांगला कधी तुमच्या सोबत होते ना मी। विचार येतो सतत देवानं एक चान्स कधी दिलं। तुम्ही गेले आता आमचा खरंच गेलं। मानुदेवी तुमचे शब्द तुमच्या पायाखाना। आता उरले फक्त तुमची याद आमच्या मनात। याद येते कसे भले कविताची पूजा पुष्पांच्या फुलाला। डोळेवरून सर्वांचे जेव्हा राजा कधी भाव नाही केला। जणी जातळी करून एकटे म्हटले आहे। पाठ दाखवणाऱ्याची पाठ महालिका आता केला कशी कथा अशी करत की कोणाचे मनच न हवे। कित्यासाठी लाल ऐकली तर जीव ऐकू
वगैरे करता असतो। जय स्वामीनारायण। सर्वांनी आपापली आदरांजली, श्रद्धांजली, पुष्पांजली व्यक्त करून शांततेनं इथून आपल्या घराकडे प्रयाण करायचं आहे। SK महाजन, श्याम सर तांदलवाडी यांनी सुद्धा शास्त्रीजींची ज्या वेळेला शांत होण्याची वार्ता त्यांच्या कानी आली त्यावेळेला त्यांनी 4 ओळी आपल्यासाठी लिहिलेल्या आहेत, शास्त्रीजींसाठी लिहिलेल्या आहेत। शास्त्री भक्तिकिशोर दासजी निघून गेलात आपण, खूप साऱ्या आठवणींचे करून गेल्यात रोपण। स्वभाव आपला प्रेमळ, रोगप्रियतेची खाण, सर्वांच्या हृदया मंदिरात आपले राहील स्थान। वार्ता जीव घेणी ऐकता, विश्वात बसेना कुणाचा, नाहीच होणार विसार शास्त्रीजींच्या अमोल ऋणाचा। शास्त्रीजी आपण कित्येकांचे जगणे केले व्यर्थ, साऱ्यांसाठी केली पेरणी धर्मसंस्कारांची, जीवन जगण्यास शिकवली खरी उपासना धर्माची। शास्त्रीजी श्रद्धांजली अर्पितो। अभिषेक परमपूज्य वेदांत व्याकरणाचार्य श्री किशोरदासजी यांना विनम्र प्रणाम। शास्त्रीजी श्रद्धांजली अर्पितो। अभिषेक आस्वादचा, शिकवले नित्य जगणे राहील आदर आठवायचा। शास्त्रीजी हृदयात प्रत्येकाच्या आम्ही असणार पाहतो, नाहून स्मृती गंधात भाव सुमनांची मंजरी वाहतो। अतिशय सुंदर कविता शास्त्रीजींसाठी SK महाजन सरांनी केली। आणि पूर्वसुकृत पूर्वजन्माच्या पुण्याईने भगवान श्री स्वामीनारायणाच्या कृपेने स्वामीनारायण संप्रदायात शास्त्री भक्तिकिशोरदासजी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवलं। भगवंताच्या कृपेने आध्यात्मिक धार्मिक परंपरेत एक क्रांतिकारी संत म्हणून ते उदयास आले। शास्त्री भक्तिकिशोरदासजी हे उत्कृष्ट प्रबोधनकार, वेदांत व्याकरणाचार्य शास्त्रीजींचं संपूर्ण जीवन स्वामीनारायण संप्रदायासाठी आणि सर्वच संप्रदायांच्या समरसतेसाठी त्यांनी व्यतीत केलं। संपूर्ण संप्रदाय, संपूर्ण पंथ, मत, परंपरा या सर्वांशी त्यांनी जोडून घेतलं आणि सर्वांना स्वतःशी जोडून घेतलं। त्यांच्यातील समरस हा स्वभाव त्यांना शोभून दिसतो किंवा त्या स्वभावामुळे ते शोभून दिसतात। प्रत्येक व्यक्तीबद्दलची आत्मीयता आणि प्रत्येक व्यक्तीला शास्त्रीजींचं माझ्यावर खूपच प्रेम आहे आणि शास्त्रीजींचं माझ्यावरच जास्त प्रेम आहे हा एक भाव प्रत्येकाच्या मनात त्यांनी निर्माण केला। त्याला कारण त्यांचा स्वभाव आज खूप मन विषण्ण आहे, मन खूप भरवून आलं आहे। शास्त्रीजींच्या आठवणी मला उचंबळून येत आहे। त्यांचं आता त्यांच्या या कर्तृत्वानं, त्यांच्या या स्वभावानं, त्यांच्या संस्कारानं कायम आमच्या सर्वांच्या स्मरणात राहतील। शास्त्री लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा। बघत रहा लेवा जगत। धन्यवाद।